सार्थ श्री दासबोध दशक पहिला समास सातवा कवीश्वर स्तवन. श्रीराम आता वंदू कवेश्वर शब्द सृष्टीचे ईश्वर ना तरी हे परमेश्वर वेदावतारी की हे सरस्वतीचे निजस्थान की हे नाना कलांचे जीवन नाना शब्दांचे भुवन यथार्थ होये की हे पुरुषार्थाचे वैभव की हे जगदेश्वराचे महत्व नाना लाघवे सत्कीर्ती स्तव निर्माण कवी की हे शब्दरत्नांचे सागर की हे मुक्तांचे मुक्त सरोवर नाना बुद्धीचे वैरागर निर्माण झाले अध्यात्म ग्रंथांची खाणी की हे बोलिके चिंतामणी नाना कामधेनूंची दुभणी ओळली श्रोतयांसी की हे कल्पनेचे कल्पतरू की हे मोक्षाचे मुख्य पडिभरू नाना सायोज्यतेचे विस्तारू विस्तारले की हा परलोकीचा निज स्वार्थू की हा योगियांचा गुप्तपंथू नाना ज्ञानियांचा परमार्थू रूपासी आला की हे निरंजनाची खुण की हे निर्गुणाची ओळखण माया विलक्षणाचे लक्षण ते हे कवी की हा श्रुतीचा भावगर्भ की हा परमेश्वराचा अलभ्य लाभ ना तरी होये सुलभ निजबोध कवी रूपे कवी मुमुक्षाचे अंजन कवी साधकांचे साधन कवी सिद्धांचे समाधान निश्चयात्मक कवी स्वधर्माचा आश्रयो कवी मनाचा मनोजयो कवी धार्मिकाचा विनयो विनय करते कवी वैराग्याचे संरक्षण कवी भक्तांचे भूषण नाना स्वधर्म रक्षण ते हे कवी कवी प्रेमळांची प्रेमळ स्थिती कवी ध्यानस्थांची ध्यानमूर्ती कवी उपासकांची ध्यानमूर्ती वाढकीर्ती विस्तारली नाना साधनांचे मूळ कवी नाना प्रयत्नाचे फळ नाना कार्यसिद्धी केवळ कवीचे प्रसादे आधी कवीचा वाग्विलास तरी मग श्रवणी तुंबळे रस कवीचे निमती प्रकाश कवित्वास होये कवी व्युत्पन्नाची योग्यता कवी सामर्थ्यवंतांची सत्ता कवी विचक्षणाची कुशलता नाना प्रकारे कवी कवित्वाचा प्रबंध कवी नाना धाटी मुद्रा छंद कवी गद्य पद्मे भेदाभेद पदन्नास करते कवी सृष्टीचा अलंकार कवी लक्ष्मीचा शृंगार सकळ सिद्धीचा निर्धार ते हे कवी कवी सभेचे मंडण कवी भाग्याचे भूषण नाना सुखाचे संरक्षण ते हे कवी कवी देवांचे रूप करते कवी ऋषींचे महत्व वर्णिते नाना शास्त्रांचे सामर्थ्य ते कवी वाखाणिती नसता कवीचा व्यापार तरी कैचा असता जगोद्धार म्हणून कवी हे आधार सकल सृष्टीसी नाना विद्या ज्ञातृत्व काही कवेश्वरे विणतो नाही कवी पासून सर्वही सर्वज्ञता मागा वाल्मिक व्यासादिक झाले कवेश्वर अनेक तयापासून विवेक सकळ जनासी पूर्वी काव्ये होती केली तरीच व्युत्पत्ती प्राप्त झाली तेणे पंडिता अंगी बाणली परम योग्यता ऐसे पूर्वी थोर थोर झाले कवेश्वर पार आता आहेत पुढे होणार नमन तयांसी नाना चातुर्याच्या मूर्ती के साक्षात बृहस्पती वेदश्रुती बोलो म्हणती जयांच्या मुखे परोपकारा कारणे नाना निश्चय अनुवादणे सेखी बोलिले पूर्णपणे संशयातीत की हे अमृताचे मेघ ओळले
की हे नवरसाचे ओघ लोटले, नाना सुखाचे उचंबळले सरोवर हे. की हे विवेक निधीची भांडारे, प्रगट झाली मनुष्याकारे, नाना वस्तूचे निविचारे कोंदाटले हे. की हे आदित्य शक्तीचे ठेवणे, नाना पदार्थ आणि उणे, लाधले पूर्वसंचिताच्या गुणे विश्वजनासी. की हे सुखाची तारवे लोटली, अक्षय आनंदे उलटली, विश्वजनास उपेगाली नाना प्रयोगा कारणे. की हे निरंजनाची संपत्ती, की हे विराटाची योग स्थिती, ना तरी भक्तीची फलश्रुती फळास आली. की हा ईश्वराचा पवाड, पाहता गगनाहुनी वाड, ब्रह्मांड रचनेहून जाड, कवी प्रबंध रचना. आता सोहा विचार, जगास आधार कवेश्वर, तयासी माझा नमस्कार, साष्टांग भावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे, कवेश्वर स्तवन नाम समास सातवा. श्रीराम श्रीराम श्रीराम.